BP आणि शुगरची औषधं पण संपली आहेत. मी एकटीच राहणार आहे. जर काही अडचण आली तर काळजी कोण घेईल? कविताताई हे बोलताच सुनबाई देखील खोलीतून बाहेर आली आणि मोठ्याने ओरडली, आई, 10 दिवसात तुम्हाला काहीच होणार नाही. औषधांशिवाय मरणार नाही तुम्ही. मुलगा आणि सुनबाई ओरडत बाजारात निघून गेले. सून आणि मुलाच्या अशा वागण्याने कविताताईंना हादरवून सोडले. दुसऱ्या दिवशी मुलगा आणि सून निघण्याची तयारी करत होते आणि ते शिमला मनालीला निघूनही गेले. आता मुलगा आणि सून जाऊन 4 दिवस झाले. कविताताई खोलीत बसल्या होत्या. भुकेने त्यांचं पोट आकसून गेलं होतं. कधी ती खोलीत येते तर कधी स्वयंपाकघरात जाऊन डब्बे उघडते आणि आत पाहू लागते. कदाचित कोणत्याही डब्यात काहीतरी असेल. पण सुनबाई घरातील सर्व रेशन संपवूनच फिरायला गेली होती. पण संध्याकाळी पुन्हा तिच्या मुलाला फोन करते. फोन उचलताच मुलगा चिडून म्हणतो, काय झालं आई? तू मला पुन्हा पुन्हा का फोन करत आहेस? आम्ही दोघेही इथं शांतपणे फिरायला आलो आहोत, पण तू मला पुन्हा पुन्हा फोन करून डिस्टर्ब करत आहेस. आता काय आबाळ फाटले का की तू मला पुन्हा फोन केला आहे? बाळा, जे काही राशन होते ते 3 दिवसात संपले. ना डाळ आहे, ना तांदूळ, ना पीठ. कसे तरी मी हे 4 दिवस काढले. आता मी काय खाऊ? मी सकाळपासून काहीसुद्धा खाल्ले नाही. भुकेमुळे मला पोटदुखी सुरू झाली. मला माहीत नाही आई, तू किती खातेस? आठवड्याभराचे सामान इतक्या लवकर संपवले आहेस. आता मी तुला इतक्या अंतरावरून काहीच मदत करू शकत नाही. तू जर काही करू शकत असशील, पण मी इथून तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. तुझे पोट आता तू स्वतःच कसे तरी भर, पण आता मला वारंवार फोन करून त्रास देऊ नको, असं म्हणत मुलगा फोन कट करतो. मुलगा 6-7 दिवसात परत येईल. या 7 दिवसात ती अन्नाशिवाय कशी जगेल? सुनेने आणि मुलाने बाजारातून खरेदी करण्यासाठी तिच्या हातात काही पैसेसुद्धा दिले नाहीत. घराला कुलूप लावून ती जवळच्या मंदिरात गेली, जिथे दररोज संध्याकाळी कीर्तन होते आणि प्रसादात काहीतरी खायला मिळते. असा विचार करून कविताताई मंदिराकडे वेगाने चालत होत्या. त्या दिवशी तिला मंदिरात प्रसादमधून थोडा हलवा मिळाला. प्रसाद खाल्ल्यानंतर कविताताईंची भूक काही प्रमाणात शांत झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था तर मंदिरात झाली होती, पण सकाळी पुन्हा परिस्थिती तशीच होती. मुलानेही त्यांना फोन करायला नकार दिला. सकाळचे जवळजवळ 11 वाजले होते आणि स्वयंपाकघरात शिजवून खाऊ शकणार अशी कोणतीच वस्तू नव्हती आणि मुलाने, सुनेने त्यांना एक पैसासुद्धा दिला नव्हता. मोठ्या कष्टाने कविताताई जवळच्या एका किराणा दुकानात गेल्या आणि त्यांच्याकडून काही सामान विकत घेतले आणि म्हणाले, पैसे उधार राहू द्या. जेव्हा माझा मुलगा येईल तेव्हा तुम्हाला पैसे देईन. तेव्हा दुकानदार त्याचे सामान परत घेतो. नाही आई,